काढा आणि जो अन्याय होतो तो थांबवा. आत्तापर्यंत पंढरपूर नगरपालिकेवर परिचारकांचा एक हाती वर्चस्व आहे. 35 वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका राहिलेली आहे. महायुती जरी केली किंवा मित्रपक्ष जरी म्हटलं तरी जवळपास ते 4 ते 5 जागेवर ते त्यांना शांत बसवतात. मग तुम्ही काय अशी ठाम भूमिका राहणार आहे का, काय वेगळा निर्णय घेणार? आतापर्यंत झालं ते पाठीमागचा इतिहास आता सुरू होईल. नेते आज बरेचसे पदाधिकारी, काही शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नाही आहेत, त्याच्या संदर्भात उलट चर्चा चालते. या संदर्भात बरेचसे पदाधिकारी, कुठले पदाधिकारी या ठिकाणी ज्या जिल्हा प्रमुख आहेत, 2 जिल्हा प्रमुख आणि 3 जिल्हा प्रमुख तिकडे सोलापूर विभागामध्ये 2 जिल्हा प्रमुख त्यांनासुद्धा निरोप दिलेला आहे. तर त्यांना काही काम असेल तर ते आले, तर बरेचसे तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख हे सगळे पदाधिकारी झाले. आणि या जे चर्चा करतात, आपल्या माध्यमातून चर्चा होती, ह्या चर्चा कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि गटातटाचं राजकारण शिवसेनेमध्ये नाही होणार नाही. आणि या एकत्रितपणे आम्ही उद्याच्या सगळेजण सामोरं जाऊ हा संदेश त्या चर्चेतून केला. पुढची मीटिंग तुम्ही आता लावणार आहात, त्यावेळेस या आले नाहीत यावेळेस मी सगळ्यांना निरोप केलेले आहेत. त्यांची काय अडचण असेल की उद्याच्या आमदारांच्या मिटिंगमध्ये आम्ही सगळ्यांना निरोप देतो. सगळ्यांना बरोबर आम्ही सगळे एकत्रित सामोरं जाणार आहोत. हो सर, BJPनं जिल्हा गिळला असं म्हणून तुम्ही मध्यंतरी नाराजी व्यक्त केली, आत्ता केली होती भाषणादरम्यान. मग ते असंच पुढे झालं? नाराजी व्यक्त केली नाही, त्याची ताकद त्यांची वाढवली. त्या पद्धतीनं आपल्या शिवसेनेची ताकद वाढवा. जसं त्यांनी ताकद वाढून त्यांनी जिल्ह्यावरती पूर्ण कब्जा करण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे शिवसेनेने ताकद वाढून त्यांच्या बरोबरीला जाऊन उभा राहू. आता ज्या पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सावंत कुटुंब पुढे येत आहात, तसंच अनिल सावंत हे देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून नगरपालिका लढवणार आहेत पंढरपूरची. मग पुन्हा एकदा कुठेतरी काका पुतणे समोर येतील? काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्राला सगळ्यात माहिती आहे, तर ते आमच्या एकट्या सावंतांच्याच घरात नाही, अनेक घराण्यामध्ये काका पुतण्याचं राजकारण चालू आहे. जसं त्याचं होईल तसं आमचं बी होईल. उद्या येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्याला कामाला जाऊन कार्यकर्त्याच्या बरोबरीने जाणून घेणं, त्याची मतं ऐकणं आणि आपल्या भागातील पंढरपूर विभागातील जेवढे म्हणून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त ताकदीनं काम करण्यासाठी प्रेरित करणं हा एक उद्देश आहे. असं म्हटलं काही वावगं ठरणार नाही, कारण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यासाठी पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी आजचा हा मेळावा. वाड्यामध्ये जो वारंवार म्हणजे कशासाठी या सावंत टार्गेट करायचं? सावंत कुटुंबाला टार्गेट असं नाही. आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अचानक मिटिंग मुंबईची लागल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे मला दुसरे 2 मंत्री तात्पुरते शिवसेनेला त्या कार्यक्रमाला पाठवले. जर डावलायचं असेल तर कोणच आलं नसतं. आम्हाला डावलण्याचा प्रश्न येतोच कुठं, कारण आम्ही शिवसेनेमध्ये काम केलं गेली 32 वर्ष. सावंत बंधूंची जी ताकद होती विधानसभेपूर्वी लोकसभेच्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या म्हणजे राज्यातल्या ज्या 2 गावांच्या जोड्या असतील ताकद त्या त्यांची होती. मात्र कुठं त्या गोष्टी झाल्यामुळे कमी झाल्याच्या ताकद सावंत 2 गाव ताकद कमी होण्याचं कारण नाही. आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या ताकदीने काम मिक्स करत होतो आणि आमच्या बंधूचा जो जिल्हा होता तो धाराशिव होता. त्यांची ताकद त्या बाजूला, शिवाजी सावंतची ताकद सोलापूर जिल्ह्यात आहे. ताकदीमध्ये कमी होण्याचं कारण असं तरी तर मिळायला माणसं मुश्किल असतो. सर, आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज बैठक घेतली. आपण महायुती होऊन लढण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली की निर्णय पक्षप्रमुख घेतील, त्या पक्षप्रमुखाच्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणूक झालेली. भाजपचे आमदार अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी यांनी जाहीर केले की सोलापूर जिल्ह्यामध्ये कमळ या चिन्हावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या जातील. त्यावेळी शिवसेनेची भूमिका काय असेल? हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. तो निर्णय घेण्याची क्षमता ते अधिकारही आम्हाला नाही.
कारण आम्ही आमची फक्त शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी आम्ही पदाधिकारी आणि पक्षाची आपली ताकद त्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुका पंचायतमध्ये किती, जिल्हा परिषद नगर पंचायतमध्ये किती, नगरपालिकेमध्ये किती, त्या प्रमाणात पक्ष प्रमुखात ते निर्णय घेतील, त्या पद्धतीने त्याचा आदेश येईल, त्या पद्धतीने आम्ही काम करू. जागा तरी मागण्याचा आपण आज आता गेल्या वेळेस आमचे 21 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही ते तर जागा निश्चित लढणारच, तो विषयच नाही. त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही निर्माण केली, त्याच्यापेक्षा जास्त जागा मागण्याचा आग्रह आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भाजपनं जिल्हा घेतलाय कोणी सांगितलं. महायुतीची तर सगळ्यांना बोलवलं होतं आणि जे काही आले त्यांच्यासाठी काय तुम्ही एकीकरण करण्याची भूमिका दिसते. जे आले नाहीत ते का आले नाही त्याचं स्पष्टीकरण विचारण्याचं काम पक्षप्रमुख तुम्ही तुमची इच्छा होती की सगळ्यांनी यावर एकीकरण करावं. एकीकरण करण्यासाठी हा मेळावा पक्ष काय माझ्या घरचा आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आमचे पक्षप्रमुख ज्या पद्धतीने आदेश देतील त्यांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा. त्या पद्धतीने आम्ही आज मेळावा बनवला. ज्यांना काम असेल किंवा ते आले नाही त्यांना काहीतरी वेगळं काम असेल तर ते केले असतील आणि ते का आले नाही त्याचा जाब विचारण्याचा अधिकार पक्षप्रमुख. या सोलापूर आणि पंढरपूर विभागाच्या वेगवेगळा मेळावा घेण्याचं पण आपण जाहीर केलं. 2 मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार कधी होणार आहे मेळावा? 2 मेळावा पुढच्या आठवड्यामध्ये होईल. मग आमचं बोलणं झालं सगळी मेळावा ऑलरेडी लावलेला आहे. तुमचा होऊ द्या आणि आंबेडकर साहेब आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये 2 विभागाचे 2 मेळावे होणार आहेत. सर, गेल्या 3 वर्षापासून आषाढी असो कार्तिकी असो आपण महाआरोग्य शिबिर घेतलं होतं आणि यावर्षी आषाढी एकादशी आहे. कुठंतरी वारकऱ्यांना सुद्धा त्या महाआरोग्य शिबिराची जाणीव होते, आठवण येते. त्यावेळेस काय वेगळं करणार? वैयक्तिक सावंत परिवार वैयक्तिक सावंत परिवार हे करू शकत नाही कारण त्याच्यासाठी शासकीय ताकद ते असणारी शासकीय मदत असते, डॉक्टर असतात, हे त्यांना वरून ऑर्डर असतात. त्यांची नेमणूक शासनाकडे नव्हती, सरकारकडे नव्हती. ते आम्ही कसं काय करू शकतो? नाही, आरोग्यमंत्र्यांना सध्याच्या आरोग्यमंत्र्यांना तर सांगून हे झालं असतं. आता मी मग अशी एक नसल्यानंतर आरोग्य शिबिरासाठी महत्त्वाचं काम चालू आहे. मग अशी आरोग्यमंत्र्यांचा मला फोन आला म्हणाले सर ते जरा बघा. मग अशी आता ही मिटिंग झाल्यानंतर मी त्यांच्या अधिकाऱ्याशी बोलायला जाणार आहे रेस्ट हाऊसला. आरोग्यमंत्र्यांना चुकीची माहिती अधिकाऱ्यांनी देते की जास्त मोठ्या शिबिरात लोक आम्ही पारखे बाकी एक तरी म्हणजे रेकॉर्ड करतो 15 लाख रुपये केले. मला सांगा अशी माहिती एक मिनिट आहे का पत्रकार म्हणून तुम्हीच मला विचारता आणि पत्रकार म्हणून तुम्हीच गेल्या वर्षी जाहीर केलं तुम्ही 15 लाख अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना माहिती दिली तशी 15 लाख वारकऱ्यांची तपासणी गेल्या आरोग्य शिबिरामध्ये केली ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड झाला. त्याच्या अगोदर 11 लाख लोकांची तपासणी झाली, दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. ते 2 वर्ल्ड रेकॉर्ड असताना मग तिथे लोक पोचत नसतील तर ते वर्ल्ड रेकॉर्ड कसं काय झालं? कारण ज्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा उपलब्ध करून दिली त्यामुळे जे रेकॉर्ड झालं ना अधिकाऱ्यांनी त्याची माहिती दिली तर आम्ही मला माहिती म्हणजे आता थोडक्यात शेवटचा प्रश्न, शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार. शिवसेना निवडणुका आहेत त्यामध्ये ताकद निर्माण वरिष्ठांच्या आदेशाने हे जे सांगतील त्या पद्धतीने निवडणुका लढवणार. महायुती असेल तर असेल कुठल्या पक्षाचं जास्त आव्हान शिवसेनेला वाटतं जिल्ह्यामध्ये कुणालाच आम्ही कमी समजतो त्यामुळं त्यांच्याबरोबरच ताकद निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न गोलगोलच केले.